आता प्रत्येक मनुष्य बोलतोय, मी पूजा करतो, मी पाठ करतो, मी जप करतो, मी तप करतो, मी वैकल्य करतो, मी अमक करतो, फलाना करतो. अरे तुम्ही काहीही करता, पण अंतरंगात ते भाव शुद्ध निर्मळ आहे का ते पहिलं बघा. दुसऱ्यांबद्दल करुणा आहे का, दुसऱ्यांबद्दल देण्याची भावना आहे का, करुणा आहे का, ते सगळ्यात मोठं देवाला देणगी आहे. कारण देव दिखाव्याला भाळत नाही, अंतरंगाला भाळतो. म्हणजे काय, अंतरंग शुद्ध पाहिजे, तन मन धन सगळं शुद्ध पाहिजे. मनसा कामा वाचा आहे का त्या माणसाचं, नाही आहे. नुसतं फोटोला हार घालणं, उदबत्ती फिरवणं, दीप लावणं, देवाला विविध प्रकाराने सजवणं करताय करा, पण जेवढं तुम्ही दिखावा करताय ना, त्या दिखाव्यापेक्षा अंतरंगात शुद्धता, निर्मळता, सच्चेपणा हे आणणं फार गरजेचं आहे. देव काय बघतोय, अंतरंगाची शुद्धता बघतो. बहरंगाची शुद्धता देवाला नको आहे, कारण ते जळून खाक माती होणार आहे, एक मुष्टी राख होणार आहे. पंचमहाभूतात लीन होऊन त्याचा नाशच होणार आहे देहाचा. कारण जे प्रारब्ध भोग आहे ना, तो आत्म्याला भोगावं लागतं, शरीराला नाही. शरीर आज ना उद्या नाश होणार हे निश्चित आहे.